गलगोटियाज युनिव्हर्सिटी सध्या देशभरात सगळीकडे चर्चेत असलेलं नाव. दिल्लीतल्या AI इम्पॅक्ट समिटमध्ये या विद्यापीठानं एका चायनीज कंपनीचा रोबोट डॉग आपलं इनोव्हेशन असल्याचं सांगितलं आणि सगळा वाद सुरू झाला. सोशल मीडियावरती या विद्यापीठाचं प्रचंड ट्रोलिंग झालं. आंतरराष्ट्रीय मीडियानेही याची दखल घेतली. जागतिक पातळीवर नाचक्की होत असल्याचं पाहून सरकारने या विद्यापीठाला AI समिटमधून काढून टाकलं. पण प्रकरण इथेच थांबलं नाही. हे प्रकरण आता उत्तर प्रदेशच्या विधानसभेत पोहोचलंय. तिथे या विद्यापीठाची मान्यता रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. या सगळ्यामुळे आता या विद्यापीठाचं भविष्य अंधारात असल्याचं दिसतंय. पण गलगोटियाज युनिव्हर्सिटी अशा प्रकारच्या वादात सापडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधी सुद्धा या विद्यापीठाचं नाव अनेक वादांमध्ये आलंय. या विद्यापीठाचे संबंध राजकीय पक्षांशी असल्याचं समोर आलंय. कोरोनाच्या काळात या विद्यापीठानं चुकीची माहिती पसरवल्याचा आरोपही झाला होता. पण गलगोटियाज युनिव्हर्सिटीची स्थापना कशी झाली, या विद्यापीठाचा इतिहास काय आहे, हे विद्यापीठ याआधी कोणकोणत्या वादात सापडलं होतं आणि याचे राजकीय पक्षांशी काय संबंध आहेत, सगळी माहिती जाणून घेऊया या व्हिडिओमधून. नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. दिल्लीपासून जवळपास 40 किलोमीटर अंतरावर असलेलं ग्रेटर नोएडा, तिथून 15 किलोमीटर अंतरावर यमुना एक्सप्रेसवेला लागून गलगोटियाज युनिव्हर्सिटी आहे. 52 एकरचा विस्तीर्ण कॅम्पस, मॉडर्न बिल्डिंग, स्मार्ट क्लासरूम, प्रचंड मोठी लायब्ररी अशा सगळ्या सुविधा या विद्यापीठात आहे. या सगळ्याची सुरुवात झाली आहे दिल्लीच्या कनॉट प्लेस इथून. कनॉट प्लेसच्या B ब्लॉकमध्ये गलगोटियाज अँड सन्स नावाचं एक पुस्तकाचं दुकान होतं. या दुकानाची स्थापना 1930च्या दशकात झाली होती. त्याकाळी हे दुकान दिल्लीतल्या सर्वात प्रसिद्ध पुस्तकांच्या दुकानांपैकी एक होतं. गलगोटियाज युनिव्हर्सिटीचे मालक आणि कुलपती सुनील गलगोटियाज यांचे वडील हे दुकान चालवायचे. पण वडिलांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर कुटुंबात झालेल्या वादांमुळे सुनील यांच्या हातून हे दुकान गेलं. त्यानंतर त्यांनी 1980च्या दशकात नवीन व्यवसाय सुरू केला, पुस्तकांच्या प्रकाशनाचा. सुनील गलगोटियाज यांचं शिक्षण दिल्लीच्या श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये झालंय. 80च्या दशकात त्यांनी गलगोटियाज पब्लिकेशन्स नावानं नवीन व्यवसाय सुरू केला, जो फार कमी काळात यशस्वी झाला. सुनील यांनी अमेरिकेत छापली जात असलेली इंजिनिअरिंगची पुस्तकं भारतात छापणं सुरू केलं. त्यांच्या पब्लिकेशननं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी लागणारं पॉवर सिस्टीम कंट्रोल अँड स्टॅबिलिटी हे पुस्तक भारतात छापायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी अमेरिकेच्या बॅरन्स पब्लिकेशन कंपनीसोबत डील केली. यानंतर त्यांच्या पब्लिकेशननं GRE, GMAT, सेट यासारख्या परीक्षांसाठी लागणारे पुस्तकं सुद्धा दिल्लीमध्ये छापणं सुरू केलं. या सगळ्यातून सुनील गलगोटियाज यांना मोठा फायदा झाला. 1990च्या दशकापर्यंत सुनील यांचा पब्लिकेशनचा बिझनेस चांगला सेटल झाला होता. त्याच काळात सरकारनं दिल्लीच्या बाहेर नोएडा इथे नव्या उद्योगांना प्रमोट करणं सुरू केलं होतं. सुनील गलगोटियाज यांचा नोएडामध्ये एक कॉलेज उघडण्याचा प्लॅन होता, मात्र तिथे जागेची कमतरता होती. त्यामुळे त्यांनी ग्रेटर नोएडाचा परिसर निवडला. 1998च्या आसपास गलगोटियाज यांनी ग्रेटर नोएडाच्या बाहेर 19 एकर जमिनीची खरेदी केली. लँड डील फायनल झाल्यानंतर पुढच्या 2 वर्षात त्या जागी नव्या कॉलेजची इमारत बांधण्यात आली. गलगोटियाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी असं या कॉलेजचं नाव. 2000 साली हे कॉलेज सुरू झालं. त्याच वर्षी इंजिनिअरिंग कॉलेजचीही स्थापना करण्यात आली. तसं पाहिलं तर त्या काळी गलगोटियाज कॉलेजचा परिसर गावापासून फार लांब होता. त्यामुळे पहिल्या वर्षी या कॉलेजमध्ये फक्त 40 मुलांनीच ॲडमिशन घेतली. पण हळूहळू नोएडा आणि ग्रेटर नोएडाचा विकास होत गेला. देशात इंजिनिअरिंग आणि मॅनेजमेंटचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वेगानं वाढायला लागली. याचा फायदा गलगोटियाज कॉलेजला झाला आणि कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांची संख्याही वाढायला लागली. हळूहळू ही संख्या एवढी वाढली की गलगोटियाज कॉलेजमध्ये ॲडमिशन घेणं अवघड झालं. हे कॉलेज ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन अंडर असल्यामुळे तिथे विद्यार्थ्यांच्या जागा मर्यादित होत्या. कॉलेजमध्ये त्यापेक्षा जास्त मुलांचं ॲडमिशन होणं शक्यच नव्हतं. अशा परिस्थितीत गलगोटियाज कॉलेजनं यावर एक उपाय काढला. हा उपाय म्हणजे कॉलेजचं रूपांतर विद्यापीठात करण्याचा. विद्यापीठाला कोर्स चालवण्याचे स्वतंत्र अधिकार असतात. अभ्यासक्रम कसा असावा, विद्यार्थ्यांची संख्या किती असावी, हे सगळं ठरवण्याचे अधिकार विद्यापीठाकडे असतात. त्याकाळी कोणत्याही कॉलेजला विद्यापीठ म्हणून मान्यता मिळवण्यासाठी विधानसभेत ॲक्ट पास करणं गरजेचं होतं. 2000च्या दशकात उत्तर भारतातल्या अनेक प्रायव्हेट कॉलेजेसना अशा प्रकारे ॲक्ट करून विद्यापीठाची मान्यता मिळवून घेतली होती. गलगोटियाज सुद्धा त्यापैकीच एक. 2011च्या एप्रिल महिन्यात उत्तर प्रदेशच्या विधानसभेत ॲक्ट पास झाला. हा ॲक्ट पास झाल्यानंतर गलगोटियाज कॉलेजला विद्यापीठाचा दर्जा मिळाला. त्यावेळी उत्तर प्रदेशात मायावती यांच्या नेतृत्वाखालील बसपाचं सरकार होतं. 4 एप्रिल 2011ला उत्तर प्रदेशचे तत्कालीन राज्यपाल बनवारीलाल जोशी यांनी या ॲक्टवरती सही केली आणि गलगोटियाज कॉलेजचे रूपांतर गलगोटियाज युनिव्हर्सिटीमध्ये झालं. विद्यापीठाचा दर्जा मिळाल्यानंतर गलगोटियाजचा कायापालट झाला.
इंजिनिअरिंग आणि मॅनेजमेंट सोबतच तिथे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस सुरू करण्यात आले। आज या विद्यापीठात बॅचलर्स, मास्टर्स, डिप्लोमा, PhD असे वेगवेगळे 160 पेक्षा जास्त कोर्सेस शिकवले जातात। इथे 25,000 पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेतात असा दावा विद्यापीठाचा आहे। विद्यापीठाकडून 100 पेक्षा जास्त कंपनींसोबत टायअप असल्याचा आणि अनेक विद्यार्थ्यांना कोट्यावधीच्या पॅकेजेससह डायरेक्ट प्लेसमेंट मिळाल्याचा दावाही करण्यात येतो। पण असं असलं तरी गेल्या अनेक वर्षांपासून हे विद्यापीठ वेगवेगळ्या वादांमध्ये राहिले। हे वाद काय ते पाहू। गलगोटियाज युनिव्हर्सिटीशी संबंधित पहिला मोठा वाद कोरोना काळात झाला होता। 2020 साली या विद्यापीठातले रिसर्चर धर्मेंद्र कुमार यांनी एक हायपोथेसिस सबमिट केलं होतं। यात त्यांनी थाळ्या आणि घंटी वाजवल्यामुळे कोरोनाचा शेवट कशा प्रकारे झाला हे सांगितलं होतं। हा हायपोथेसिस गलगोटियाज युनिव्हर्सिटीनं पास केला होता, ज्यानंतर या विद्यापीठाची सोशल मीडियावरती प्रचंड ट्रोलिंग झाली होती। कोरोना काळातच या विद्यापीठावर विद्यार्थ्यांच्या फी माफ न करण्याचा आरोप झाला होता। कोरोनामुळे विद्यापीठात क्लासेस झाले नाहीत, मात्र तरी सुद्धा विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांवर फीस भरण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचा आरोप त्यावेळी झाला होता। या संदर्भात उत्तर प्रदेश सरकार आणि UGC कडे गलगोटियाज युनिव्हर्सिटीची तक्रार करण्यात आली होती, ज्यानंतर विद्यापीठानं विद्यार्थ्यांची फी माफ केली। गलगोटियाज युनिव्हर्सिटीच्या मॅनेजमेंटवर राजकीय पक्षांशी संबंध असल्याचाही आरोप झालाय, खास करून भारतीय जनता पक्षाशी। 2024च्या लोकसभा निवडणुकीआधीचा किस्सा आहे। काँग्रेसनं निवडणुकीच्या आपल्या घोषणापत्रात टॅक्स, वेल्थ डिस्ट्रीब्युशन याचा उल्लेख केला होता। यावरून भाजप प्रचंड आक्रमक झाला होता। त्याच दरम्यान 2 मे 2024ला गलगोटियाज युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी काँग्रेसच्या मुख्यालयापर्यंत पायी आंदोलन केलं होतं। जेव्हा पत्रकारांनी या विद्यार्थ्यांना याबाबत विचारलं तेव्हा विद्यार्थ्यांनी सांगितलं की ते स्वतःहून इथे आले नाहीत। विद्यापीठाच्या मॅनेजमेंटनं त्यांना काँग्रेसच्या मुख्यालयावरती रॅली काढायला सांगितलं होतं। यानंतर गलगोटियाज युनिव्हर्सिटीचे मालक आणि कुलपती सुनील गलगोटियाज यांचे पंतप्रधान मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबतचे अनेक फोटोही व्हायरल झाले। यामुळे या विद्यापीठाचे संबंध भाजपशी असल्याचा दावा सोशल मीडियावरून केला गेला होता। अलीकडेच म्हणजे 23 जानेवारी 2026ला सुद्धा हे विद्यापीठ चुकीच्या कारणांमुळे चर्चेत आलं होतं। या विद्यापीठात BTechचं शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याचा संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला होता। त्यानंतर दावा करण्यात आला की या विद्यार्थ्याला वॉर्डनद्वारे मारहाण झाली होती। यामुळे चिडलेल्या इतर विद्यार्थ्यांनी विद्यापीठात मोठा गोंधळ घातला होता। विद्यापीठात दगडफेक आणि तोडफोडही झाली होती। आता दिल्लीच्या AI समिटमध्ये चायनीज कंपनीचा रोबोट डॉग आपलं इनोव्हेशन असल्याचं सांगितल्यानंतर ही युनिव्हर्सिटी पुन्हा नव्या वादात सापडली आहे। यामुळे या विद्यापीठाची AI समिटमधून हकालपट्टी झाली। विद्यापीठाने याबाबत स्पष्टीकरणही दिलं, पण आता या विद्यापीठाची मान्यताच रद्द करण्याच्या मागण्या व्हायला लागल्या आहेत। आता या विद्यापीठाचं पुढे काय होतंय? सरकारकडून त्याची मान्यता रद्द होते का हे पाहणं महत्त्वाचं असेल। तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं? गलगोटियाज युनिव्हर्सिटीची मान्यता रद्द व्हायला हवी का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।